नमस्कार. टेस्टी फूड या यूट्यूब चॅनलमध्ये मी सोना तुमचे मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण चना मसाला याची रेसिपी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने पाहणार आहोत. यासाठी काळ्या मसाल्याच्या वाटणाची गरज नाही आहे किंवा आपण शेंगदाणे देखील वापरणार नाही आहोत. चण्यांना हरभरे देखील म्हटले जाते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका वाटीमध्ये भिजून मोड आणलेले हरभरे घेतलेले आहेत. तसेच एक मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे व अद्रक, लसूण व खोबरे यांची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. कढई गरम झालेली आहे. यामध्ये लगेचच 2 पळी इतके तेल घालून घेऊयात व तेल गरम झाले की लगेच त्यामध्ये मोहरी घालायची आहे. तेल गरम झालेले आहे. लगेचच यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी घालून घेऊयात. मोहरी थोडीशी तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. मोहरी तडतडायला थोडासा वेळ लागतो. लगेच 1 चमचा इतकी जिरे घालून घेतली आहे. जिरी जळण्याच्या अगोदर लगेच त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. चला तर लगेचच कांदा घालून घेऊयात. कांदा घालून घेतलेला आहे. लगेचच तो तेलामध्ये छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात व सोनेरी रंग येऊपर्यंत परतू द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता की कांदा हा सोनेरी झालेला आहे, म्हणजे छान अशा प्रकारे परतलेला आहे. लगेचच यामध्ये अद्रक, लसूण व खोबऱ्याची जी आपण पेस्ट करून ठेवली होती ती लगेच यामध्ये घालून घ्यायची आहे व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. कांदा परतल्यानंतरच ही पेस्ट टाकायची आहे, नाहीतर ती पेस्ट जळू शकते. अद्रक, लसूण व खोबरे यांची पेस्ट छान अशा प्रकारे परतली आहे. लगेचच यामध्ये मसाले घालून घेऊयात. मी अर्धा चमचा इतके लाल तिखट घातलेले आहे. तसेच अर्धा चमचा इतके घरगुती मसाला देखील घातलेला आहे. अर्धा चमचा मटन मसाला घातलेला आहे. तसेच अर्धा चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे व अर्धा चमचा चिकन मसाला घातलेला आहे. तसेच यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात व छान अशा प्रकारे सर्व मसाले व कांदा मिक्स करून घेऊयात. फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळू शकतात. लगेचच यामध्ये हरभरे घालून घेऊयात व छान अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊयात. हरभरे व मसाला मिक्स झालेले आहे. लगेचच यामध्ये पाणी घालून घेऊयात. मी 2 ग्लास इतके पाणी घातलेले आहे. तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला, कारण हरभरे शिजण्यासाठी पाणी लागणार आहे. सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे व एक उकळी काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे. 5 ते 7 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरच शिजू द्यायची आहे. 5 मिनिटे झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही बारीक करायची आहे व बारीक गॅसवरती पुन्हा 5 मिनिटांसाठी शिजू द्यायची आहे. बारीक फ्लेमवर 5 मिनिटे शिजवल्यानंतर लगेचच हरभरे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जवळपास अर्धे हरभरे काढून घ्यायचे आहेत व ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. हरभरे काढून झालेले आहेत ते 5 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवूयात. हरभरे थंड झालेले आहेत. लगेचच हे मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात. हरभरे मिक्सर जारमध्ये काढून झालेले आहेत. लगेचच हे बारीक करून घेऊयात.
पेस्ट बनवून झालेली आहे. अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची आहे व ती भाजीमध्ये लगेचच घालून घ्यायची आहे. भाजीमध्ये संपूर्ण पेस्ट ही ओतून घ्यायची आहे व भाजी छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. भाजीतील थोडा रस्सा जारमध्ये टाकून पुन्हा भाजीमध्ये ओतून घेऊया. म्हणजे जारला जे काही लागलेलं असेल ते भाजीमध्येच ओतले जाईल. यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. लगेचच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे व भाजी मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली चना मसाल्याची भाजी बनवून तयार आहे. चला तर लगेच याला प्लेटमध्ये वाढून घेऊयात. अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. एकदम भन्नाट लागते, याची चव एकदम भन्नाट लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. थँक्यू.